नमस्कार, मी अनिस आणि तुम्ही पाहताय पिंपरी चिंचवड न्यूज. मोशी कचरा डेपो दुर्घटनेला नुकताच 1 महिना पूर्ण झाला. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये नागेश गायकवाड यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र या घटनेला 1 महिना उलटत नाही तोच नागेश गायकवाड यांच्या पत्नी सोनाली नागेश गायकवाड यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. सोनाली आणि नागेश यांना 2 मुली आहेत. पतीच्या निधनानंतर तरुण वयात 2 मुलींची जबाबदारी सोनाली यांच्या खांद्यावर आली होती. नागेश यांच्या मृत्यूनंतर त्या मानसिक तणावात आणि चिंतेत असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे नैराश्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. सोनाली यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी त्यांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त करत सासरच्या मंडळींविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारीमध्ये 2021 पासून सोनाली यांचा वारंवार छळ होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. लग्नामध्ये मानपान केला नाही, लग्नासाठी अपेक्षित खर्च केला नाही, अशा कारणांवरून त्यांना वारंवार टोमणे मारले जात असल्याचं तक्रारीत म्हटलंय. त्यानंतर सोनाली आणि नागेश यांना 2 मुली झाल्या. मात्र मुली झाल्यानंतरही हा कथित छळ थांबला नाही. उलट त्यात वाढ झाल्याचा आरोप माहेरच्या कुटुंबियांनी केलाय. आणखी एक गंभीर आरोप म्हणजे मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नागेश यांचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाला मिळणाऱ्या मदतीच्या निधीच्या वाटाघाटींवरून सोनाली आणि सासरच्या मंडळींमध्ये वाद होत होते. याच कारणावरून सोनाली यांचा छळ करण्यात आला आणि त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आलं असा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. या तक्रारीच्या आधारे सासू सासरे, नणंद, तिचा पती, दीर आणि जाऊ यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलीस करतायत. त्यामुळे आरोपांमध्ये नेमकं तथ्य किती आहे हे तपासातूनच स्पष्ट होणार आहे. पण या घटनेने काही गंभीर प्रश्न मात्र नक्कीच उपस्थित केलेत. एखाद्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर ती महिला 2 मुलींची जबाबदारी सांभाळत असताना तिला मानसिक त्रास देणं, तिचा छळ करणं आणि मदतीच्या पैशांवरून वाद घालणं हे खरंच माणुसकीला शोभणारं आहे का? आणि जर तक्रारीतील आरोप खरे ठरले तर केवळ पैशांसाठी एका महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त होणं ही समाजासाठी अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करतील आणि सत्य समोर येईलच. मात्र या घटनेने आपल्याला एक गोष्ट नक्की विचार करायला लावली आहे. संकटात असलेल्या व्यक्तीला आधार द्यायचा की तिच्या अडचणींचा फायदा घ्यायचा? तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. पिंपरी चिंचवड मधील व्यावसायिकांनो, तुमच्या ब्रँडला द्या आता डिजिटल भरारी. पिंपरी चिंचवड मधील नंबर 1 पिंपरी चिंचवड न्यूज डिजिटल चॅनल वर आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपला ब्रँड स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचवा. अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करा आणि सोबतच आमच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.